लागतो. आपल्या मल्टिपल दर महिन्याला व्हिजिट घेणं गरजेचं आहे. त्याची फिजिकल एक्झामिनेशन, तिचे FHS मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे. त्यासाठी काही क्रोनिक डिसीजेस आहेत का, त्यामध्ये रिनल डिसीज आहे, थायरॉइड आहे, एपिलेप्सी आहे. या डिलिव्हरी झाल्यानंतर वेगवेगळ्या पेशंट दिले जातात, डॉग दिले जातात, हे सगळं आपल्याला माहिती. त्यामुळं नंतर RH निगेटिव्ह बदल आपल्या PSC वॉर्डमध्ये जो बेसिस्ट आहे 300 करीबन 72 hours as early as possible अवेलेबल झालं तर पण त्यासाठी 72 hours बाळ निगेटिव्ह आहे, अँटी देण्याची गरज आहे का? बदल निगेटिव्ह आहे, बाळ पॉझिटिव्ह आहे, पण अँटी देण्याची गरज आहे का? नेक्स्ट देन ऑब्स्टेटिक हिस्ट्री फॅक्टर्स हेल्थ मध्ये कोणकोणते आहेत? जर पहिली सीरियस झालेला असेल तर सेकंड नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते, पण 2 याच्या लागू शकते. नंतर प्रिव्हियस प्रीटर्म बॉल आहे का? टर्म म्हणजे काय? पूर्ण आठवडे कंप्लीट झाले, 3 किंवा 3 पेक्षा जास्त झाले असेल तर ती सुद्धा कायदेशीर मदतमध्ये बऱ्याच प्रेग्नन्सी असते हॅबिच्युअल अबॉर्शनची. एक प्रेग्नन्सी राहत असते पहिल्या राहते आणि नंतर सेकंड टाइम राहत असते, मग ही सुरुवातीला फर्स्ट प्रेग्नन्सी सुद्धा राहत असते. तर बाकीचे काही फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत का हे बघायसाठी. किंवा कधी काय असतं की प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येते पण युरिन टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये सापडतं, म्हणजे काय की व्हेस्क्युलर होल प्रेग्नन्सी आहे पण व्हेस्क्युलर माशाला सगळ्याला अबॉर्शन करणं गरजेचं आहे. काय ते अबॉर्शन करण्यासाठी नंतर प्रिव्हियस पोस्टमॉर्टम हॅमरेज. आता PPH चे कॉल त्याच्यावरती डिटेलमध्ये घेतील. पोस्टमॉर्टम हॅमरेज आहे प्रिव्हियस हिस्ट्री, तर त्याचं कारण काय आहे? कधीतरी ब्लड रिलेटेड कॉजेस असतील तर आता सुद्धा प्रिपेअर होणं PPH किट आपल्या सगळ्यांच्या 7 ट्रेस प्रत्येकाकडे रेडी येतात, रेडीच ठेवायला सांगितलं आहे. स्किल लॅबची चालण्याची ट्रेनिंग मला वाटतं बऱ्याच जणांची झालेली आहे, खूप सुंदर ट्रेनिंग येते. त्याच्यामध्ये त्यांनी सगळं करूनच हँड्स ऑन ट्रेनिंग करूनच घेतलं. नंतर प्रिव्हियस डिलिव्हरी कल्चर अनॉमली प्रिव्हियस कॉन्सेप्ट मॅरेजेस असतील म्हणजे नात्यातच लग्न झालेलं असेल त्याचे चान्सेस जास्त असतात. एकदा लग्न झालं. नमस्कार, मी जिल्हा रुग्णालयाची अधिसेविका रमागिरी बोलते. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या नियमाप्रमाणे आणि इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या नियमाप्रमाणे कंटिन्यू नर्सिंग डेव्हलपमेंट किंवा कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी प्रत्येक 5 वर्षाला 150 मार्क लागतात. त्यांचं जे लायसन असतं नर्सिंगचं किंवा रजिस्ट्रेशन नंबर रिन्युअल करण्यासाठी. ते एक माध्यम झालं, पण खरा अर्थ किंवा खरा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की नर्सेस शुड मीट टुगेदर, दे शुड एक्सप्रेस देअर ओन फिलिंग, ओन गेस, आयडियाज अँड सो मेनी प्लॅनिंग रिगार्डिंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट. आणि या विषयाशी निगडीत जे करंट विषय आहेत जसे की डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इमर्जन्सी मॅनेजमेंट आहे, PPH मॅनेजमेंट आहे, इंट्रानेटल केअर, पोस्टनेटल केअर, त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ बर्न पेशंट, मॅनेजमेंट ऑफ ॲक्सिडेंट पेशंट, अशा विविध विषयावर आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा धगधगता विषय आहे. या सर्व विषयावरती महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या प्लॅनिंग प्रमाणे त्यांच्या CPD शेड्यूल प्रमाणे ठरवून दिलेल्या विषयावर स्पीकर नेमले जातात आणि 5 स्पीकर, प्रत्येक स्पीकर हा 1 ते 1.5 तासाचं त्यांचं लेक्चर सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंतच्या वेळात डिलिब्रेट केलं जातं. आणि या प्रशिक्षणासाठी आज आपलं जिल्हा रुग्णालय बीड हे पहिलं सेशन आयोजित करतंय आणि यासाठी 300 ची परवानगी आहे आणि सकाळपासून सेशन सुरू आहे. 150 ते 200 पार्टिसिपंट आहेत, काही ऑन द वे आहेत, काही मुली ड्युटीवर आहेत. अशा पद्धतीने अतिशय सुंदर सेशन आहे. माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते उद्घाटनाने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. जिल्हा रुग्णालयामध्येच संलग्नित जे नर्सिंग कॉलेज आहे त्याच्या प्राचार्या डॉक्टर सुवर्णा बेद्रे आणि त्यांची टीम आणि आम्ही मिळून हा कार्यक्रम ठरवलेला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की जिल्ह्यातल्या सर्व मुलींचे जे पॉइंट्स आहेत ते कव्हर व्हावेत, वेळेत कव्हर व्हावेत आणि आपल्या लोकलला कव्हर व्हावेत आणि त्या कम्फर्ट झोन मध्ये राहून ज्ञानार्जन करावे. त्यासाठी सकाळपासून सगळ्या पद्धतीचं व्यवस्थित हॉल अरेंजमेंट आहे, नाश्ता आहे, चहा आणि त्यांना कम्फर्ट झोन मध्ये ठेवून आम्ही ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आजचा दिवस अत्यंत उत्कृष्ट आणि यशस्वीरित्या पार पाडत आहोत. यासाठी स्पीकर म्हणून लातूरहून पवार सर आलेले आहेत आणि त्या काटेकोर नियमांचं पालन करून आम्ही ही CPD पार पाडतो.
मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.